ओवी एका सामान्य कुटुंबातली मुलगी. घरची आर्थिक परिस्थिती मध्यम होती. ओवीच्या आईला 6 मुली, त्यातील ओवी एक नंबरची मुलगी. वडिलांचं स्वतःचं एक छोटंसं हेअर कटिंगचं सलून होतं आणि घरची थोडीशी शेती होती. घरी वडिलांची आई आणि आई-वडील आणि ह्या 6 मुली असं 9 जणांचं कुटुंब होतं. वडील पाठोपाठ 6 मुली झाल्यामुळे आईवर सतत नाराज असत. सासू पण ओवीच्या आईला मनीषाला खूप त्रास देत असे. जाता येता सारखे ओरडत असे. मुली हे सर्व बघतच मोठ्या होत होत्या. त्यांना आजीचा राग येत असे, पण सांगणार कोणाला? त्या बिचाऱ्या गप्प बसत असत. ओवीची आई पण बिचारी आला दिवस अर्धा दिवस रडून घालवत असे. मनीषाला सासू सतत घरात ओरडत असे. तिच्या प्रत्येक कामात खोट काढत असे. जेवढा देता येईल तेवढा त्रास तिला देत असे. मनीषा पण बिचारी नशिबाला दोष देत सगळं सहन करत असे. सासू सारखी म्हणत असे, माझ्या ह्या एकुलत्या एक मुलाला ही असली कसली कमनशिबी बायको मिळाली, देवच जाणे. आणि सासू तर मुलींना हात पण लावत नसे. त्यात सगळ्याच मुली लहान लहान होत्या. 2-3 वर्षाच्या अंतराने झालेल्या. त्यामुळे मनीषाला मुलीची शाळेची तयारी एकटीच सर्व सकाळी करावी लागत असे. पण सासू मनीषाची दगदग बघूनही तिला अजिबात कामात मदत करत नसे. उलट मुद्दाम तिने केलेल्या जेवणाला नाव ठेवत असे. पहिली मुलगी ओवी झाली तेव्हा वडील खूप खुश झाले होते. पहिली लक्ष्मी आली घरी म्हणून. पण मग पाठोपाठ 6 मुली झाल्यावर ते मुलीच्या राग राग करू लागले. मुलीशी नीट बोलत नसत, मुलींशी जेवढ्याच तेवढं बोलत असत आणि त्यांची कधीच प्रेमाने विचारपूस करत नसत. त्यात त्यांचा स्वभाव अतिशय कडक होता. मुलींनी जास्त कोणाशी बोलायचं नाही, शिस्तीत राहायचं कायम, असं त्यांचं वागणं असे. मुली पण वडिलांना कायम घाबरूनच राहत असत. थोडी मोठी मुलगी ओवी 15 वर्षाची होती. यंदा 10वीला होती. तिच्या पाठोपाठ ह्या मुली बाकीच्या 5 मुली, दुसरी 8वी तर तिसरी 5वी याला होती. चौथ्या वेळी आईला जुड्या मुली झाल्या होत्या, त्या दोघी तिसरीला होत्या आणि सर्वात छोटी पहिलीला होती. मनीषा बिचारी एकटी सकाळी शाळेत नेण्यासाठी 6 मुलीचे डब्बे करत असे आणि मग सगळ्या शाळेत गेल्यावर घरची सर्व कामं एकटीच करत असे. त्यातून पण सासू अधूनमधून हे करून दे खायला, ते करून दे अशा बेडवर बसून ऑर्डरी सोडत असे. दुपारी जरा मनीषा झोपायला गेली तरी सासूची भुणभुण चालूच असे. सासू लवकर जेवून झोपत असे. मनीषा बिचारी काहीच न बोलता गप्प बसत असे आणि ती सांगणार तरी कोणाला होती. माहेरी पण गरिबीच होती. भावाचं लग्न झालं होतं, त्याला त्याचा संसार होता. आई वडील पण आता वयोमनानुसार थकलेले होते आणि ती काय बोलणार होती. ह्या सगळ्यात दोष तिचा होताच. दोष होता तर तो नशिबाचा, असं बोलून ती रडत राहत असे. ओवी मोठी होती. तिला सर्व समजत असे, दिसत असे. आईला त्रास, पण वडिलांच्या कडक स्वभावामुळे तिला आईचं दुःख दिसत असूनही काहीच करता येत नसे. आणि आजी तर येता जाता मुलींनाच पान उतारा करत असे. काय करताय? शिकून लोकांच्याच घरी जायचं आहे ना? शिकून मग कशाला शिकताय? असं ओरडत असे सतत. पण मनीषाला खूप वाटत असे की मुलींनी शिकावं, खूप मोठं व्हावं, नाव कमवावं. व ती मुलींना म्हणत असे, तुम्ही तुमचा अभ्यास करा, आजीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. ओवी आईला अगदी 5वीला असल्यापासूनच घरकामात मदत करत असे. छोटी मोठी काम ओवी करत असे, पण मनीषा तिला सांगत असे, तू अभ्यास कर, खूप मोठी हो. ओवीला 10वीला 90% मिळतात. मनीषा खूप खुश होते. ओवीचे टक्के कळल्यावर मनीषा ओवीला सांगते, आजी आणि बाबांच्या पाया पड. ओवी आजीच्या पाया पडायला गेली असतानाच आजी बोलते, बस झाली नाटकं शिक्षणाची. काय ते कौतुक तुझ्या आईला, मला त्याचं काही नाही. हा. मग ओवी सरळ बाबांच्या पाया पडायला गेली. तर बाबा पहिल्यांदा खुश होऊन बोलले, अशीच प्रगती कर, खूप मोठी हो. ओवीला मनातून खूप बरं वाटलं. ओवीचं सायन्सला ॲडमिशन घ्यायचं ठरलं आणि म्हणजे तसं तिला सर्व तिच्या शाळेचे शिक्षक सुचवतात. बाबा पण होकार देतात आणि मग ओवी कॉलेजला ॲडमिशन घेते. पाठीमागच्या बहिणी पण हळूहळू मोठ्या होत असतात. बाबा शिस्तीच्या बाबतीत अतिशय कडक असतात. त्यांना मुलींची वागलेलं अजिबात सहन होत नसे. ओवी आता 15वीला असते.
ओवी कॉलेजला शिकत असतानाच एका क्लासमध्ये 5वी ते 7वीच्या मुलांना शिकवण्याची पार्ट टाइम नोकरी करत असे आणि तिथे शिकवणाऱ्या एका दुसऱ्या शिक्षकाचं तिच्यावर प्रेम असत. ओवीला पण तो सर खूप आवडत असतो. बघता बघता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांच्या घरची परिस्थिती गरीब असते. वडील वारलेले असतात. आई लोकांच्या घरी घरकाम करतं असे. लहान बहीण शिकत असते. मुलगा स्वभावाने खूप चांगला असतो. परिस्थितीची जाण असणारा असतो. प्रतीकचं ग्रॅज्युएशन झालेलं असतं. तो सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात असतो. ओवी आणि तो प्रतीक एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि क्लास सुटल्यावर भेटणे फिरणे कालांतराने चालू होते. क्लासला जाताना एकत्र जाणे येणे चालू होते. प्रतीक एकदा ओवीला त्याच्या घरी सुद्धा घेऊन जातो. छोटंसं घर असतं, 2 रूमचं एका चाळीत. पण ओवीला खूप आवडतं. प्रतीक त्याच्या आईला सांगतो की माझी मैत्रीण ओवी माझ्याबरोबरच क्लासमध्ये शिकवते. त्याची आई पण ओवीबरोबर खूप छान गप्पा मारते. दोघंही सध्या नोकरी करू आणि मग पुढचा विचार करू असा विचार करत असतात. असंच सर्व सुरळीत चालू असताना एक दिवस ओवीच्या बाबांना ह्या नात्याची कुणकुण लागते. बाबा खूप चिडतात. आधी मनीषाला ओवीच्या आईला खूप ओरडतात. तुझं मुलीवर लक्ष नाही असं बोलतात. ओवी कॉलेजमधून आल्यावर बाबा तिला खूप ओरडतात. ओवी सांगते, बाबा प्रतीक माझा फक्त मित्र आहे, बाकी आमच्यात असं काहीच नाही. पण बाबा त्यांचं एकही ऐकत नाहीत आणि बोलतात, 15वीची परीक्षा व्हायला अजून 1च महिना उरला आहे. तोपर्यंत रोज मी तुला कॉलेजला सोडायला आणायला येणार आहे आणि तुझ्या त्या शिकवण्या आजपासून बंद म्हणजे बंद. ओवी खूप रडते. बाबा असं करू नका असं सांगते, पण बाबा कोणाचंच ऐकत नाहीत. आजी बोलते, बस झालं शिक्षण, हिचं लग्न करून टाकू. आता बाबा पण लगेचच आजीच्या वाक्याला दुजोरा देतात आणि बोलतात, मी पण उद्यापासून हिच्यासाठी स्थळ बघायची सुरुवात करतो. ओवी आणि मनीषा खूप रडतात. पण बाबा आधी स्वभावाचे खूप जिद्दी असतात. ते कोणाचंच ऐकत नाहीत. आता ओवीवर सगळीकडून खूप बंधनं येतात. तिला कुठेच एकटीला पाठवलं जात नाही. इकडे प्रतीक तिची रोज वाट बघून तिच्या एका मैत्रिणीला विचारतो काय झाले ते, आणि ती प्रतीकला सांगते असं असं झालं आहे. प्रतीक पण खूप हताश होतो. त्याला ओवीला अजिबात भेटता येत नाही आणि बाबांना हे ओवीचं वागणं सहन होत नाही. ते खूप रागत असतात आणि पुढच्या दोनच महिन्यात ओवीचं लग्न ठरवून टाकतात. मुलगा कसा आहे, काय करतो हे मनीषाने विचारल्यावर बाबा सरळ बोलले, चांगला श्रीमंत आहे. त्या प्रतीकसारखा नक्कीच नाही आहे. त्यांच्या कडक स्वभावामुळे मनीषा पण त्यांच्या पुढे काही बोलू शकली नाही. ओवीचं लग्न 8 दिवसांवर आलं होतं. ओवी प्रतीकला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होती, पण बाबांचा धाकापुढे तीच काहीच चाललं नव्हतं आणि बाबा आणि आजी तिच्यावर करडी नजर ठेवून होते. आणि 2 दिवस आधी दिवशी साखरपुडा आणि मग तिसऱ्या दिवशी लग्न असा कार्यक्रम ठरला. मुलगा दिसायला बरा होता, पण ओवीला तो खूप अबोल वाटला किंवा त्याला पण जबरदस्तीने लग्नाला उभं केलं आहे असं त्याच्या चेहऱ्यावर भाव होते. त्याच्या घरची जास्त माणसंही नव्हती. लग्नाला ओवीच्या घरी तीच घरातलं पहिलं च लग्न असल्यामुळे पाहुणे बरेच आले होते. सगळ्या मावश्या, काका, काकी साखरपुड्या पासूनच राहायला आल्या होत्या. लग्न घर सजलं होतं. मांडव लागला होता. लग्न ओवीच्या घरी अंगणात होतं, त्यामुळे घर छान फुलांनी सजवलं होतं. ओवीची आई पण खुश होती. होणारा नवरा मुलगा एकुलता एक होता. त्याचे आई वडील दोघे पण ही शिक्षक होते. घरची परिस्थिती चांगली होती. स्वतःचं मोठं घर होतं. एकंदरीत सर्व चांगलं दिसत होतं. ओवीला पण मनातून वाटून गेलं की घरचे सर्व शिकलेले आहेत, त्यामुळे मला पण पुढे शिकायला देतील या विचाराने थोडा वेळ का होईना पण तिला बरं वाटलं. साखरपुडा झाला. ओवीच्या हातात हिरवा चुडा भरण्यात आला. नवरा मुलगा पण छान दिसत होता. 2 दिवसांनी लग्न होतं. ओवीला प्रतीकची आठवण येत होती, पण ती मनातल्या मनात म्हणाली, कदाचित देवाला हेच मान्य असेल. पण का कळेना ओवीला सारखं वाटत होतं की नवरा मुलगा गप्प आहे. तो जास्त बोलत नाही आहे, हसत नाही आहे, एका जागी शांत बसून आहे. पण तिनेच मग म्हटलं राहू देत, असतो एकाचा स्वभाव अबोल. ओवीची होणारी सासू फार छान होती. बोलायला ती सारखी ओवीच्या आईला म्हणत होती की ओवी आता
आमची मुलगी आहे, तिची तुम्ही अजिबात काळजी करू नका. लग्न छान पार पडलं होतं आणि ओवी सासरी आली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पूजा होती. ओवीचा नवरा संजय तिच्याशी जास्त काही बोलत नव्हता. ओवी घर बघून खुश झाली होती. घर खूप छान होतं. इंटिरियर इंटिरियर पण छान होतं. घरात संजयच्या 2 चुलत बहिणी राहिल्या होत्या. त्या लग्नाची पूजा हळद उतरणी झाल्यावर त्यांच्या घरी जाणार होत्या. लग्न झालं त्या दिवशी घरात सर्वच होती, त्यामुळे ओवी आणि संजयला एकमेकांशी बोलताच आलं नाही. दुसऱ्या दिवशी पूजा झाली आणि मग त्या रात्री ओवी आणि संजयला एका बेडरूम पाठवण्यात आलं. ओवी मनातून म्हणाली, आज विचारते ह्यांना की तुम्ही गप्प गप्प का आहात. पण संजय बेडरूम मध्ये आल्यावर 5च मिनिटात ओवीला बोलला, मी खूप दमलो आहे, आपण झोपूयात. ओवी त्याच वाक्य ऐकून अवाकच झाली, पण ती काहीच बोलण्याचा. आता संजय बेडवर आडवा पण झाला आणि डोळे मिटून पडून राहिला. ओवीने दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर किचनचा ताबा घेतला. सासूला म्हणाली, आई तुम्ही बाहेर बसा, टीव्हीवर बातम्या बघत. आज मी सर्वांसाठी उपमा आणि चहा बनवते. सासू पण लगेच खुश होऊन म्हणाली, अरे व छान, तू करशील ना एकटीने, जमेल ना तुला. ओवी पण म्हणाली, आई तुम्ही काळजी करू नका, मला जमेल. सासूने येऊन सर्व जिन्नस असलेले डबे ओवीला दाखवले आणि म्हणाली, कर आरामात नाश्ता. तेवढ्यात संजय पण बेडरूम मधून बाहेर आला आणि म्हणाला, अरे वा. ओवी लगेचच किचन मध्ये रोडलीस पण तू. ओवीला पण त्याचं बोलणं ऐकून हसू आलं आणि संजयकडे बघून ओवी लाजली. संजय दिवसभर ओवी बरोबर खूप छान वागत होता, तिच्या मागे पुढे करत होता. ओवीला हळूहळू हे सर्व आवडत होतं. सासू म्हणाली, संध्याकाळी दोघांनी आपल्या जवळच्या देवळात जाऊन या. ओवी पण संध्याकाळी छान साडी नेसवून तयार होऊन बाहेर आली. सासू तिला बघून सासऱ्यानं म्हणाली, पण अगदी नक्षत्रासारखी दिसते बघा आपली सून. सासरे पण हसले. ओवी मनातल्या मनात म्हणाली, पण आई बाबा खूप चांगली माणसं आहेत ना. संजय पण तयार होऊन आला आणि मग दोघे बाईकने देवळात गेले. ओवी आणि संजय येईपर्यंत सासूने जेवण करून ठेवले होते. सगळे हसत बोलत जेवले आणि मग भांडी घासणे वगैरे आटपून ओवी बेडरूम मध्ये गेली. संजय कुठलं तरी पुस्तक वाचत बसला होता. ओवी आत गेल्यावर पण त्याने तिच्याकडे बघितल्यासारखं केलं आणि तो पुन्हा वाचत बसला. आणि ओवीला हे त्याचं वागणं वेगळंच वाटत होतं. तो तिच्यापासून अंतर राखून बसत होता. त्याला ओवी बरोबर नजर मिळवावीशी वाटत नव्हती. पण का असं ओवीला सारखं वाटत होतं. ओवी त्याच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत होती, पण तो दुर्लक्ष करत होता. तो ओवीच्या जवळ जाऊ पाहत नव्हता. हे एव्हाना ओवीच्या लक्षात आले होते. ओवी त्याच्या जवळ येते बघून तो खुशीवर वळून झोपाचं नाटक करू लागला. आता ओवीचा संयम सुटत चालला होता. तिच्या संयमाची जागा आता रागाने घेतली होती आणि अजून वाट बघण्यात ती उपयोग कर असा विचार करून ओवी जोरात ओरडून बोलली, तुमचा काय प्रॉब्लेम आहे. लग्नाची बायको आहे ना मी तुमची, मग का दूर दूर राहताय. संजय तिच्या अशा वागण्याने गडबडून गेला आणि उठून उभा राहिला आणि त्याने सरळ मुद्द्याला हात घातला आणि बोलला, मला माफ कर ओवी, मी हे तुला आधीच सांगणार होतो, पण आईने सांगू दिलं नाही. आईच्या मनाला ते पटत नव्हतं. काय ओवी पुन्हा ओरडून बोलली. संजय बोलला, ओवी मी गे आहे. मी हे तुला सांगायचा खूप प्रयत्न केला, पण आईने जीव देण्याची धमकी दिली, त्यामुळे माझी हिंमत झाली नाही. संजयने हे सांगितल्यावर ओवी रडू लागली. त्याच्यावर ओरडून बोलली, तुम्ही गे आहात, मग असं असताना का माझं आयुष्य खराब केलं. संजय बोलू लागला, आईला वाटत होतं की बोलतोय त्यात तथ्य नाही आहे. ते माझ्या मनाचे खेळ आहेत. लग्नानंतर सर्व ठीक होईल असा आईचा अंदाज होता. आईला कोण समजावणार. ओवी म्हणाली, तरी मला सारखं वाटत होतं की तुम्ही एवढे शांत का आहात. तुम्हाला लग्न मान्य नाही का असं सारखं वाटत होतं. संजय म्हणाला, ओवी तू आधी रडणं बंद कर आणि शांत हो. मला काय वाटतं एकंदर तू तुझ्या आई बाबांकडे परत जावंसं किंवा माझ्याबरोबर राहावंसं. ओवी तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला काहीच कमी पडू देणार नाही. तुला अजून पुढे जेवढं शिकायचं आहे तेवढं शिक. तू आयुष्यात पुढे जा. देवाच्या कृपेने आपली आर्थिक स्थिती अगदी उत्तम आहे. तुला शिक्षिका व्हायचं आहे ना. तुला पाहिजे तर
आपण उद्याच बीएडला ॲडमिशन घेऊ. ओवी म्हणाली, किती सहज बोलताय तू, हे तुम्हाला समजतंय का? यामुळे मी कधीच मातृत्व सुख अनुभवू शकत नाही. संजय म्हणाला, मला मान्य आहे, मी तुझा दोषी आहे, पण खरं सांगतो, मी वाईट माणूस नाही आहे. मी तुला फसवलं हे मला मान्य आहे. मी कसंही करून तुला सत्य सांगायला हवं होतं, पण ती हतबल होतो. अगं, माझा नाईलाज झाला होता. ओवी, निर्णय पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे. तूच ठरव काय करायचं ते. ओवी विचार करू लागली, काय करू? माहेरी जाऊन तिथे गेली तर अजून 5 बहिणी लग्नाच्या आहेत. एक बहीण 4 दिवसात पुन्हा माहेरी नवऱ्याला सोडून आली असं सगळ्यात एरियात होईल आणि त्या बाकीच्यांच्या लग्नात अडथळा येईल. ओवी विचार करू लागली, इथे सासरी सासू सासरे चांगले माणसं आहेत, आपल्याबरोबर अगदी मुलीसारखं वागतायत. घर घर मोठं आहे, सगळंच अगदी छान आहे. संजयही तसा चांगला वाटतोय स्वभावाने. एक ती गोष्ट सोडली तर त्याला नाव ठेवण्यासारखं काहीच नाही आहे. मित्रासारखं राहतोय अगदी माझ्याबरोबर. काय करू हाय विचाराने तिला काहीच सुचेनासं झालं. ओवी बोलू लागली, मी शिकली तर मी नोकरी करेन आणि माहेरी पण थोडीफार मदत करू शकेन. अजून 5 बहिणी शिक्षणाच्या आहेत. माहेरी जाऊन तिथे आजीचे टोमणेच ऐकत राहावे लागेल. आजीला आधीच आम्ही मुली नजरेसमोर नको असायच्या आणि मी हे संजयचं सत्य आजीला सांगितलं तर तिला हे पटणार नाही. बाबा पण एकांतर स्वभावाने खूप कडक आहेत. आजी अजून आईला लावेल आणि काय सुरू ह्या विचारानेच ओवीला रडू आवरत नव्हतं. आजी तर ती माहेरी गेली तर मला टोमणे मारून मारून माझं जगणं मुश्किल करेल. तिला आधीच मुली म्हणजे ओझंच वाटतात. संजय तिची अवस्था बघून म्हणाला, ओवी, तू झोप बरं आता. जास्त विचार करू नकोस. मी तुझ्यासाठी छान कॉफी करून आणतो. संजय पटकन किचनमध्ये गेला आणि पुढच्या 5 मिनिटात कॉफी घेऊन आला. पण ओवीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, रिलॅक्स हो आणि ही कॉफी घे. ओवी त्याच्याकडे बघतच राहिली. ओवी तर दिवसभर गप्पच होती. संजयने लग्नासाठी 7 दिवस सुट्टी टाकली होती. घरीच असल्यामुळे संजयच्या ते लक्षात येत होतं. म्हणून मग संजयचं ओवीला म्हणाला, आज संध्याकाळी आपण चौपाटीवर जाऊ. त्यावर सासू पण म्हणाली, अरे वा, मस्त फिरा. हॉटेलमध्ये जेवून आरामात घरी या. ओवी शांत होती बघून सासरे म्हणाले, ओवी बाळा, बरी आहेस ना? गप्प का आहेस? ओवीच्या डोळ्यात पाणीच आलं पटकन, कारण तिचे बाबा कायम मुलीशी कडकच वागायचे. प्रेमाने सहसा कधी विचारपूस करायचे नाहीत. संध्याकाळी चौपाटीवर पोहोचल्यावर संजय ओवीला म्हणाला, तू काय निर्णय घेतला आहेस? तू घेतलेला कुठलाही निर्णय मला मान्य असेल. तुझा निर्णय तू आता सांगू शकतेस, कारण इथे तू मला ओरडलीस तरी चालेल. घरी बेडरूममध्ये वाद उगाच आईबाबांना पर्यंत जाऊ नयेत असे मला वाटतं. निर्णय ऐकण्यासाठी एक सांगतो, मी तुला कधीच कसलीही कमी पडू देणार नाही. आपण ही एक गोष्ट सोडल्यास चांगले मित्र मैत्रीण बनून कायम राहू. तुझे सगळे लाड मी हौशेने पूर्ण पूर्ण पुरवेन आणि आता त्या देवानेच मला ही कमी दिली आहे, त्याला मी काय करणार? राहिला मुलाचा प्रश्न, आपण भविष्यात एखादं मूल दत्तक घेऊ ना. ओवी म्हणाली, पण लोक मला विचारणार ना की आई का होत नाही आहे? असं दुनिया मलाच बोलावेल ना. संजय म्हणाला, असं कोण बोललं की सरळ तू सांगू शकतेस की संजय मध्ये जरा प्रॉब्लेम आहे, असं मला खरंच त्याचं काहीच वाटणार नाही. ओवी संजयचं उत्तर ऐकून अवाकच झाली. आणि माझे आई वडील तर तुझे खूप लाड करतात, त्याने मुली खूप आवडतात आणि त्यामुळे त्यांच्यापासून तुला भविष्यातही काहीच त्रास होणार नाही, हा माझा शब्द आहे तुला. आणि एक सांगू, मला पण तुझी कंपनी आवडली आहे. तुझं आईबाबांना बरोबर प्रेमानं वागणं बोलणं मला खूप आवडलं आहे. ओवी विचारात पडली आणि थोड्या वेळाने बोलली, बरं, ठीक आहे, राहते मी तुमच्याबरोबर. संजयला पण मनातून बरं वाटलं. ओवी संजय रात्री हॉटेलमधून जेवून घरी आली. दुसऱ्या दिवसापासून ओवी बदलली. ती पण अगदी संजय बरोबर हसत खेळत राहू लागली. त्यानंतर मग ओवी आणि संजय अगदी मित्र मैत्रिणीसारखे राहू लागले. फिरायला जाऊ लागले, एकत्र खरेदीला जाऊ लागले. संजयने ओवीला पुढे शिकवले. ओवी शिक्षिका झाली आणि मग लग्नानंतर त्यांनी एका मुलीला दत्तक घेतलं. तिचा छान सांभाळ केला, तिला छान संस्कार दिले. आता मुलगी छान शिकून इंजिनियर झाली आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही लव्ह स्टोरी?
आणि कशी वाटली लग्नानंतरचे आयुष्य. जर आवडलं असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या.